देवा, जानू घरी परत आली, तुझे लाख लाख आभार. आईंना कळवायला हवं. आई, जानू घरी परत आली. हो, मी सांगते यांना. हो हो, अहो काळजी करू नका, जानू घरी पोचलीये. हो, पण अशी अचानक घरी का निघून गेली ती? ते नाही विचारलं मी, पण सुखरूप घरी पोचलीये, आराम करते. नशीब ती कुठे ते कळलं तरी. अगं मला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं की समजा जैनने विचारलं जानू बद्दल तर त्याला सांगायचं काय? देवाला काळजी असते हो. आता तुम्ही काळजी करू नका, सुखरूप आहे आपली जानू. लक्ष्मी, पण जोपर्यंत आई अगदी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत काळजी असणारच नका. खरंच सांगते हो, नका काळजी करू. अहो देव निष्ठुर नाही, त्याला सगळ्यांची काळजी असते. माझा विश्वास आहे सासूबाई लवकर बऱ्या होतील, बघाल तुम्ही. ओ माय गॉड, आजी शुद्धीवर येत आहेत. म्हणजे आज तुम्ही आणि मी मॅचिंग मॅचिंग कपडे घातले होते. अरे हो की, पण असं कसं न ठरवता झालं असेल? हा योगायोग होता की तुम्ही? म्हणजे खरं खरं सांगू का, ऍक्च्युली तुमच्या ज्या कपाटात ती साडी ना मीच ठेवली होती आणि तसाच मॅचिंग कुर्ता आहे ना मी घातला होता मुद्दाम. आणि मी आज बरोबर तीच साडी निवडली कारण आज नवरात्रीचा तोच रंग होता. पण तुम्हाला कसे माहिती हो एवढे नवरात्रीचे रंग? अहो मॅडम, पक्षाचा नवरात्र उत्सव असतो ना, तो दरवर्षी मिस करतो ना, त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस 9 रंग हे सगळ्या गोष्टी आहेत ना मला एकदम डिटेल मध्ये माहिती. एक मिनिट. आता हे काय? उद्याचा हा रंग आहे. उद्या ना तुम्ही ही साडी नेसा, म्हणजे नेसाल ना? मी नेसेन ही साडी, पण माझी एक अट आहे.
हा अहो सांगा ना कोणती हवी आहे. मी जर का ही साडी नेसायची असेल तर तुम्हालाही याला मॅचिंग कुर्ता घालावा लागेल. अरे अरे सवाल ना. अहो मॅडम माझ्याकडे ऑलरेडी कुर्ता रेडी आहे. हो एक मिनिट. हा बघा लाल कुर्ता आणि ही लाल साडी सेम सेम. सिद्धिराज, अहो ही एवढी तयारी, इतका उत्साह फक्त तुमच्यातच असू शकतो हा? विषय आहे. मी दिलेली साडी नेसणार असाल आणि माझ्याबरोबर मॅचिंग करणार असाल ना तर यापेक्षा 10 पटीने जास्त उत्साह वाढेल माझा. जयंत काय झालं रे? आई शुद्धीवर आली का? अरे तू असा इतक्या घाईघाईने धावत धावत आलास तर आम्हाला वाटलं की आई शुद्धीवर आली आहे. मला पण तसंच वाटलेलं बाबा, बट अनफॉर्च्युनेटली तसं नाही आहे. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? ठीक आहे मी. बरं, घरी कधी जायचंय? मी आता पुढचे 4 दिवस इथेच राहणार आहे. मला इथेच थांबायचं आहे. जानू पण ऍक्च्युली जानूने इथे राहणंच बेटर आहे. जानूच्या निमित्ताने मी पण इथेच राहून आजींवर लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे, तुला जे करावं असं वाटतं ते तू कर. मी आता तुला कशासाठीच रोखणार नाही.